आंदोलनाला भारतातून वाढता पाठिंबा दिसतोय. त्याशिवाय भारताच्या बाहेर ब्रिटन असेल, जर्मनी असेल अशा ठिकाणी सुद्धा पाठिंबा मिळतोय. मात्र केंद्र सरकार मागण्या मान्य करायला तयार नाही, विरोधकांच्या मागण्या मागायला तयार नाही. कसं बघताय सगळ्या घटना? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुळात जे तरुण असतात या तरुणांना एका केसमध्ये कॉक्रोच नावाने संबोधलं गेलं आणि त्याच्यामुळे थोडीशी नाराज होऊन सगळे लोक एकत्र आले. एकत्र येण्याचं प्लॅटफॉर्म हा वेगळा होता आणि नीटची परीक्षा हा एक वेगळा विषय होता. आता नीटच्या परीक्षेचं राजकारण होतं आहे. खरं तर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून कशा रीतीने ही सिस्टम सुधारायची हे बघितलं गेलं पाहिजे. कारण ही एवढी मोठी परीक्षा असते आणि संपूर्ण भारतामध्ये घेतली जाते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल तर ती फुटू शकते. आणि ह्याचं मुख्य कारण असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये क्लासेसचं जाळं हे भारतामध्ये तयार झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात फी ही विद्यार्थ्यांकडून घेतली जाते आणि त्याच्यामुळे हा जो पैसा निर्माण होतो याच्यामधून लोकांना लाच देण्याचा प्रयत्न केला जातो आणि एखादी व्यक्ती जरी फुटली तरी पेपर लीक होऊ शकतो. म्हणून ही संपूर्ण सिस्टम बदलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. खरं तर आपली रेग्युलर सिस्टम आहे. या सिस्टममधून मुलं शिक्षण घेत असतात. त्यांना 12वीमध्ये असलेल्या मार्क्सचं सुद्धा कन्सिडरेशन झालं पाहिजे. अधिक नीटच्या परीक्षेचं मिळून हे करता येईल. 50-50% गुण विभागून देता येतील आणि हे कशा रीतीने सुधारायचं याची चर्चा विद्यार्थ्यांची होऊ शकते, विद्यार्थ्यांच्या संघटनाशी होऊ शकते. परंतु राजकीय व्यक्तीने याच्यामधून दूर राहण्याची आवश्यकता आहे. ही खरी काळाची गरज आहे. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण येता कामा नये असं मानणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता मी स्वतः आहे. मुळात मुलं त्यांची मुलं आहेत का ती? त्यांची मुलं नाही आहेत. त्यांच्या मुलांच्या आंदोलनामध्ये मध्येच कोणीतरी सहभागी होतात. तुम्ही बघा की एखादे मुलं नसलेली सुद्धा लोक ही तुम्हाला टी व्हीवर दिसतात त्या आंदोलनामध्ये. तर ती युवकांशी चर्चा झाली पाहिजे, ह्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. आणि ती चर्चा करायची तयारी शासनाने दाखवलेली आहे. नड्डा साहेबांची त्यांची तयारी हे झालेली आहे, चर्चा झाली आणि त्याच्यानंतर वांगचुकजीने आपलं उपोषणसुद्धा मागे घेतलेलं आहे. कारण त्यांचा उद्देश सिस्टम सुधारणं हे आहे, त्याच्यातून राजकारण करणं हे नाही आहे. आणि ही जी राजकीय लोक बोलत आहेत यांचा उद्देश ह्याच्यामधून राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा कुठलाही विचार त्यांच्याकडे नाही असं माझं स्पष्ट मत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की हे फेसलेस आंदोलन होतं. त्याच्यावरती पुढे रचना उद्धव ठाकरे असं म्हणाले की फेसलेस आंदोलनाने भाजपचं नाटापासून फेस काय. एक गोष्ट अशी आहे की शेवटी आपल्याला हे बघायला लागेल की सिस्टम कशी सुधारायची आणि कोणाच्या राजीनाम्याने ही सिस्टम सुधारणार नाही. याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विचार मंथन व्हायला लागेल आणि ते विचार मंथन हे राष्ट्राच्या स्तरावर, राज्याच्या स्तरावर झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या संघटनांनी सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि राजकीय लोकांनी त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने त्यांना मुलांच्याबद्दल आत्मीयता आहे असा याच्यातून अर्थ निघू शकेल. शरद पवारांनी काल त्यानंतर आज त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे देखील त्याच्यासोबत या आंदोलनासंदर्भात भेट असल्याचं बोललं जाते. नेमकं काय शरद पवार मध्यस्थी करतात? बघा, आदरणीय पवार साहेबांना खूप अनुभव आहे आणि अनुभवाचा फायदा निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांना झाला तर ते चांगलीच गोष्ट ठरेल असं मला वाटतं. कोणी नाही, बघा, सदाभाऊ खोत काय बोलले त्याच्यावर मी काही बोलणं योग्य नाही असं मला वाटतं. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना विश्वासामध्ये घेतलं पाहिजे आणि ते विश्वासात घेतलं जाईल याची मला खात्री आहे. ठाकरेंच्या 6 फुटी खासदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस झाली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल 2 आठवड्यात नोटीसला उत्तर देण्याचे आदेश दिले. बघा, शेवटी ही न्यायिक प्रक्रिया आहे. न्यायिक प्रक्रियेचं उत्तर हे द्यायलाच लागतं. एखादा मनुष्य न्यायालयात गेल्यानंतर नोटीस दिली जाते, त्याच्यानंतर त्याच्यावर योग्य ते पुढची कारवाई होईल. कारण ही कारवाई होत असताना त्या ठिकाणी लोकसभा अध्यक्षांची सुद्धा भूमिका महत्त्वाची असते आणि ते सगळे लक्षात घेऊन पुढची कारवाई न्यायालय करावी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.